तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही उंचवितो, कारण की प्रभू ही उत्तम गोष्ट तुझ्याकडून आहे हा आमचा दृढ विश्वास आहे. कारण प्रभू मंडळीने यासाठी प्रार्थना केल्या व मंडळीने यासाठी प्रभू तुझ्याकडे मागणी केली. प्रिय देवबापा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो सन्मान्य रेव्हरंड भालचंद्र शेजुळे पाळक साहेबांसाठी. त्यांचं आमच्याकडे येणं प्रभू देवबापा तू आशीर्वादित केलंस व आजपासून पुढचे 3 दिवस तू आम्हाला त्यांच्याद्वारे पवित्र वचनाच्याद्वारे भरणार आहेस. आम्ही एस चर्चसाठी चर्च कमिटीसाठी उपकार स्तुती करतो. आमचे मान्य अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेश वळवी सरांसाठी, संपूर्ण चर्च कमिटीसाठी आभार मानतो, कारण की परमेश्वर पित्या मंडळीची आध्यात्मिक वाढ व्हावी ही फार मोलाची आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि ती जाणून प्रतिवर्षाप्रमाणे आजच्या या 66व्या वार्षिक मेळाव्याला नियोजन करून आम्ही या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. या सुंदरशा खुल्या आभाळाखाली जी व्यवस्था या ठिकाणी सोशल कमिटीने केली, शाळेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी केले, आमचे प्राचार्य यासोबतच आमचे सर्व कर्मचारी वर्ग देवबापा त्यांनी या ठिकाणी जो वेळ दिला, मेहनत केली, प्रत्येकाचं जीवन आपल्या आशीर्वादाने भरून टाक, कारण की प्रभूमध्ये त्यांचं श्रम व्यर्थ नाही आहे. देवबापा, आजच्या सभेला गीत गायनाच्याद्वारे आमचं क्वायर आणि तरुण संघ सुरुवात करीत असताना त्यांना तू सहाय्य कर व आजच्या सभेद्वारे तू गौरविला जा. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप पवित्र या सभेच्या ठिकाणी तू घेऊन यावंस अशी आम्ही प्रार्थना करतो. सोबतच आजच्या या सभेमध्ये लीला अक्का ज्या धानोऱ्याच्या आहेत त्या वळवी परिवारासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्या जाण्याने त्यांच्या आप्त नातेवाईकांवरती जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यांचं आम्ही सांत्वन व्हावं यासाठी प्रार्थना करतो. व आजच्या या सभेला तुझ्या पवित्र नावाने सुरुवात करतो. सांभाळ पित्या व आम्हास चालीव. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण स्तुती सुमनांच्याद्वारे प्रभू परमेश्वर पित्याचं स्तवन करूया, त्याला उंचवूया. यासाठी क्वायर आणि तरुण संघ एस चर्च नंदुरबार गीत गायनाची सेवा करतील. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आपण सर्व मिळून आपल्या सदाजीवी परमेश्वराला धन्यवाद देऊ. आपला उद्धारक येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात आपण सर्व 66व्या वार्षिक मेळाव्यानिमित्त एकत्र आलेलो आहोत. एस चर्चेसच्या छत्राखाली आपण सर्व प्रभूची आराधना स्तुती करीत आहोत आणि म्हणून आज एकत्र जमलेलो असताना या संधीचा पुरेपूर उपयोग आपण करून घेऊ, प्रभूचं गौरव करूया. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें, उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे. या आपण सर्व प्रभूची स्तुती करीत हे सुंदर गीत गाऊ. यहोवा का धन्यवाद करे, अपने सारे हृदय से वंदना करे. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करे और ललकारे. उसके फाटकों में स्तुति करे और ललकारे. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करे और ललकारे. उसके फाटकों में स्तुति करे
जिसने बनाया हमें, वो है हमारा आधार। जिसने बचाया हमें, वो है हमारा उद्धार। जिसने बनाया हमें, वो है हमारा आधार। जिसने बचाया हमें, वो है हमारा उद्धार। उसकी हो जय जय वो आराधना, वो है सबों का प्रधान। उसकी हो जय जय वो आराधना, वो है सबों का प्रधान। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें। अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करें। वो है शिफा और निजात, उसकी प्रशंसा करें। वो है जग का त्राता और तारणहार, उसकी हो जय जय सदा। अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करें। वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करें। अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करें। वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करें। वो है जगदाता और तारणहार, उसकी हो जय जय सदा। वो है जगदाता और तारणहार, उसकी हो जय जय सदा। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें, और ललकारें, और ललकारें। विजय संगीत आपल्याकडे असेल तर विजय संगीत गीत नंबर 216 यावेळेस आपण गाणार आहोत। जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा। विजय संगीत गीत नंबर 216।
जय मंगलधामा जगावर तुझा मात्र प्रेमा जय जगदाधारा जगाला तुझा मात्र धारा जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभारा हो तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी प्रभो परात्पर जय करुणाकर प्रभो परात्पर जय करुणाकर जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा जय मंगलधामा जगावर तुझा मात्र प्रेमा जय जगदाधारा जगाला तुझा मात्र धारा जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभारा हो तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी प्रभो परात्पर जय करुणाकर प्रभो परात्पर जय करुणाकर जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आज्ञा जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा विजय संगीत गीत नंबर 175 आपण गाणार आहोत. आपण यावेळेस प्रभूला सन्मान देऊ, आपल्या जागेवर उभं राहू आणि गीत नंबर 175 यावेळेस आपण सर्व मिळून गाऊ. ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव भोळा, पाही देवा रे. गीत नंबर 175.
ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव भोळा पाही देवा रे, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव भोळा पाही देवा रे, ख्रिस्ती बांधवांचा मेळा. आवडे तुला रे नाद गायनाचा, आवडे तुला रे नाद गायनाचा, टाळ मृदुंगाचा नाही विट, नाही विट, टाळ मृदुंगाचा नाही विट, नाही विट, ख्रिस्ती बांधवांचा मेळ, ख्रिस्ती बांधवांचा मेळ, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव भोळा पाही देवा रे, ख्रिस्ती बांधवांचा मेळा. नाचले तुझे ते थोर साधू संत, नाचले तुझे ते थोर साधू संत, तुझ्या कीर्तनात ओढी आम्हा, ओढी आम्हा, तुझ्या कीर्तनात ओढी आम्हा, ओढी आम्हा, ख्रिस्ती बांधवांचा मेळ, ख्रिस्ती बांधवांचा मेळ, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव भोळा पाही देवा रे, ख्रिस्ती बांधवांचा मेळा. रंग दे आम्हाला रिंगणात कोल, रंग दे आम्हाला रिंगणात कोल, गाऊ दे अमोल प्रेम गीत, प्रेम गीत, गाऊ दे अमोल प्रेम गीत, प्रेम गीत, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा मेळा, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव भोळा पाही देवा रे, ख्रिस्ती बांधवांचा मेळा. गोड गाणी गाता हो पाहिली ना, गोड गाणी गाता हो पाहिली ना, गाऊया मिळून देव बापा, देव बापा, गाऊया मिळून देव बापा, देव बापा, ख्रिस्ती बांधवांचा मेळ, ख्रिस्ती बांधवांचा मेळ, ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा, भक्ती भाव भोळा पाही देवा रे, ख्रिस्ती बांधवांचा मेळा. आपण बसूया. धन्यवाद क्वायर आणि तरुण संघ या सुमधुर गीत गायनाच्या सेवेसाठी. प्रभुदेव बाप त्याचं स्तवन या गीतांच्याद्वारे नेहमीच करून घेतो आणि ही गौरवी सेवा मेळाव्यामध्ये आपल्याद्वारे झालेली आहे. प्रभुदेव बाप आपली सेवा आशीर्वादित करो. प्रियजन हो, एस चर्च नंदुरबारच्या या 66व्या मेळाव्यामध्ये गीत गात आपण प्रभुचरणी आलेलो आहोत. पुन्हा एक वार आपण आपल्या मनाच्या तयारीसाठी व प्रभूने आपल्याला कृपा पुरवावी यासाठी पुन्हा एक वार आपण प्रार्थना करणार आहोत. प्रार्थना करण्यापूर्वी माझी आपणा सगळ्यांना पुन्हा एक वार विनंती असणार आहे. ज्या चेअर्स या ठिकाणी ठेवलेल्या आहे आपण कृपा करून या ठिकाणीच येऊन बसायचं आहे. बाहेर कोणीही ते घेऊन जाऊ नका. सोबतच जे प्रिय बंधू बिल्डिंगकडे उभे आहेत कृपा करून आपण चेअरवरती येऊन बसा, कारण की ते योग्य वाटत नाही, कारण की खुर्च्या पुष्कळ रिकाम्या आहे. आपण जे मागे आहात कृपा करून पुढे येऊन बसा. प्रार्थना करूया.
हे दयाळू दे बाप्पा, पुन्हा एक वार आम्ही एका गोड भावनेने एकत्र जमलेलो आहोत. आमची आत्मिक वाढ व्हावी यासाठी प्रभू आम्ही तहानेले भुकेले होऊन तुझ्याकडे मागत असतो. व दे बाप्पा, तू आपल्या प्रिय दासांच्या करवी आमचं भरण पोषण करतोस. आज तुझ्या प्रिय दासाद्वारे आमची भेट घेणार आहेच असा आमचा दृढ विश्वास आहे. तरुण संघ व क्वायरच्या या सुमधुर गीत गायनाच्या सोबत तुझ्या चरणी आम्ही पुन्हा एक वार येतो. तुझी कृपा अनुग्रह मागतो. आमचे सन्मान्य वक्ते रेव्हरंड भालचंद्र शेजुळे पाळक साहेब यांच्यासाठी आभार मानतो. तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीक त्यांना दे व त्यांच्याद्वारे आमच्या अंतकरणाची नव्याने भेट घे व आजची सायंकाळ निर्णय घेण्याची सायंकाळ अनेकांसाठी असू दे. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. प्रियजन हो, आपलं जे ब्रीद वाक्य आहे ते हे आहे, त्याच्यामध्ये मुळावलेले रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. कलैसे 2:7. पुन्हा एक वार वाचतो. त्याच्यामध्ये मुळावलेले रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. कलैसेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 7. प्रियजन हो, जे सन्मान्य वक्ते आज आपल्याला लाभलेले आहे त्यांचा परिचय मी थोडक्यात करून देतो. सन्मान्य रेव्हरंड भालचंद्र शेजुळे पाळक साहेब पुणे या ठिकाणाहून आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्मान्य पाळक साहेबांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे सुजाता, त्या हाऊसवाईफ आहेत. मुलगा त्यांचा आहे समर्पण, तो सध्या USA मध्ये असतो. मुलगी त्यांची सुसान्ना, ती PhD करते, ती सध्या फिलिपाईन्समध्ये असते. पाळक साहेबांचं थिओलॉजिकल जे एज्युकेशन आहे ते 1998 ते 2002 मास्टर ऑफ डिव्हिनिटी मिसॉलॉजीमध्ये त्यांनी UBS पुणे या ठिकाणून केलं. सोबतच मास्टर ऑफ थिओलॉजी मिसॉलॉजीमध्ये 2004 ते 6 UBS पुणे या ठिकाणाहून त्यांनी आपलं सेवा कार्य केलं. लीडरशिप त्यांनी 2019 ते 20 आणि सोबतच USA मध्ये त्यांनी आपलं सेवा कार्य केलं आणि सोबत आता सध्या ते PhD करत आहेत नेत्रोपॅजी ह्याच्यामध्ये. मिनिस्ट्री एक्सपिरियन्स पाळक साहेबांचा 97 सालापासून 2018 सालापर्यंत सिनियर पास्टर म्हणून पाळक साहेब आपण सेवा केलीत. 2002 ते 2004 स्टेट कोऑर्डिनेटर नॅझरीन कॅम्पेसिशन मिनिस्ट्रीज येथून पाळक साहेबां आपण सेवा केलेली आहेत. 2002 ते 2016 एज्युकेशन कोऑर्डिनेटर म्हणून थिओलॉजी ह्या क्षेत्रामध्ये आपण सेवा केली. 2009 ते 18 या काळामध्ये नॅशनल कोऑर्डिनेटर जीसस फिल्म मिनिस्ट्रीज यामध्ये आणि 19 सालामध्ये डायरेक्टर म्हणून आपण सेवा कार्य केलेलं आहे. सोबतच नॉर्थ वेस्ट इंडियाचे डायरेक्टर आणि सुप्रिटेंड म्हणून आपण सेवा केलेली आहेत. सोबतच सिनियर पास्टर कॅरी बॅप्टिस्ट चर्च कोलकाता या ठिकाणी 2022 मध्ये आपल्याद्वारे सेवा कार्य झालेलं आहे. आणि सोबतच 2024 नोव्हेंबर या दिवसांमध्ये 23 जे चर्चेस आहेत 23rd स्टार्टेड स्मॉल वर्शिप ग्रुप बेस्ड ऑन बिब्लिकल पॅटर्न पर्पज ऑफ प्रोड्युसर्स. देवाचं हे महान सेवा कार्य सन्मान्य पाळक साहेबांच्या हस्ते होत आहे. प्रभुदेवा पाळक साहेबांची सेवा आशीर्वादित करो. एसी चर्च नंदुरबार व या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सेवक या नात्याने सन्मान्य रेव्हरंड भालचंद्र शेजुळे पाळक साहेब आपल्या मेळाव्याचे सन्मान्य वक्ते यांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करणार आहोत. त्यांना आम्ही स्वागत करणार आहोत. पुष्पगुच्छ देत असताना आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. मी पाळक साहेबांना विनंती करेन कृपया आपण पुढे यावं आणि पाळक साहेबांचं स्वागत आपण टाळ्या वाजवून करूया.
सन्मान्य रेव्हरंड भालचंद्र शेजोळे पाळकसाहेब UBS या ठिकाणी शिकवण्यासाठी सुद्धा जातात आणि मला अतिशय आनंद आहे की मी त्यांचा विद्यार्थी आहे आणि सर या ठिकाणी आपण आलात, आपली सेवा प्रभुदेव बाप आमच्या मंडळीसाठी फार फार आशीर्वादित करणार आहे। यावेळेला मी पाळकसाहेबांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत पुन्हा एक वार शब्दसुमनाने करतो व वचनाच्या सेवेसाठी मी पाळकसाहेब आपणाला विनंती करेन, कृपया आपण पुढे यावत। आपण पवित्र वचन जे प्रभूने आपल्याला दिलेलं आहे ते मंडळीला आपण यावेळेलाच द्यावं। पुन्हा एक वार आपण टाळ्याच्या गजरामध्ये पाळकसाहेबांचं स्वागत करूया। मी सर्वात प्रथम देवाचे मनापासून आभार मानतो की त्याने मला तुमच्या समवेत आणलं आणि तुमची सेवा करण्याची संधी दिली। सोबतच SA मिशनचे डायरेक्टर आणि एक्झिक्युटिव्ह बोर्ड यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी वचनाची सेवा करण्यासाठी मला ह्या ठिकाणी पाचारण केलं। ह्या नंदुरबारमध्ये येण्याची माझी ही दुसरी वेळ आहे। मला वाटतं 2018मध्ये मी पॅशन वीकच्या वेळेस आलो होतो आणि खूप चांगलं मला ह्या ठिकाणी तुम्ही काळजी घेतली। ह्यावेळेस पण तुम्ही खूप छान रीतीने काळजी घेतली आणि पाळकसाहेबांचे जे 2 शब्द त्याबद्दल देखील त्यांचे आभार मानतो आणि पुष्पगुच्छ दिलं त्याबद्दल देखील तुमचे आभार मानतो। मला माहिती आहे की SA मिशनमध्ये बरेचसा पाळक वर्ग आहे की जे एक्सपिरियन्स्ड आहेत मिनिस्ट्रीमध्ये आणि हायली एज्युकेटेड देखील लोक आहेत तुमच्या मिशनमध्ये, याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणून मला फार केअरफुली विषय हाताळावा लागतील आणि मला आशा आहे की मी चांगलं काम करेन। मला हे ठाऊक आहे की ह्या मीटिंगच्या मागे बऱ्याचशा तयाऱ्या झाल्यात, बऱ्याचशा प्रार्थना लोकांनी केल्या, करतही आहेत आणि याची मला पूर्णपणे जाणीव आहे। म्हणून फार मोठं ओझं घेऊन मी आज तुमच्यासोबत या 3 दिवसामध्ये देवाच्या वचनामधून बोलणार आहे। सुरुवात कशी करावी माहीत नाही, परंतु माझं तारण वयाच्या 20व्या वर्षी झालं होतं आणि वयाच्या 20व्यानंतर हे माझं स्वतःचं इंटरप्रिटेशन आहे। वयाच्या 60व्या वर्षी मला आध्यात्मिक दाढ आली। तुम्हाला माहिती आहे ना, अक्कल दाढ येत असते कधीतरी। हां, तर मला आध्यात्मिक दाढ ही वयाच्या 60व्या वर्षी आली। आता त्याचा अर्थ काय आहे हे सांगायला बराच वेळ लागेल आणि बहुतेक ह्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा अर्थही कळेल की आध्यात्मिक दाढ येणं म्हणजे काय। मग तुम्ही म्हणाल की मग अक्कलदाढ केव्हा आली? अक्कलदाढ ही नेहमी आध्यात्मिक दाढ आल्यानंतरच येत असते। वयाच्या 25 आणि 30 वर्षामध्ये जी दाढ येते ना, त्या दाढेचा नाकलेचा काही संबंध नाही आहे आणि तुम्हाला हळूहळू मी समजून सांगण्याचा प्रयत्न करीन। फक्त त्याचा अनुभव हा आहे की जसं अक्कलदाढ ज्यावेळेस ते भयंकर त्रास होतो, त्याचप्रमाणे आध्यात्मिक दाढ आली तर भयंकर पेनमधून जावं लागतं, फार स्ट्रगलमधून जावं लागतं, स्वतःच्या उणीवा दिसतात आणि सगळं जीवन वाया गेल्यासारखं वाटतं, भयंकर पेन्स होतात। आणि माझी इच्छा आहे की आपण सर्व ख्रिस्ती लोकांना ही आध्यात्मिक दाढ आली पाहिजे आणि आल्याही असतील बऱ्याच जणांना। आणि जे मी शिकलो मागील 4-5 वर्षामध्ये ते मी त्याचा सगळा सारांश मी आज या 2-3 दिवसामध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। सुरू करण्या अगोदर माझं काही डिस्क्लेमर आहे। डिस्क्लेमरला काय म्हणतो आपण सर? म्हणजे क्लेम नाही करू शकत मी, त्याला डिस्क्लेमर म्हणतात की जे बेस्ट आहे 1 Corinthians chapter 8 verse 2,
1 कोरिंथ्याचा 8 अध्याय 2 वचन, जर कोणाला वाटत असेल की आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही. ही रियालिटी आहे. देवाचं वचन, देवाचं संपूर्ण ज्ञान आपण समजू शकत नाही. आणि म्हणून मी म्हणू शकत नाही की मला जवळपास सगळं बायबल कळतं किंवा देवाचा सगळा प्लॅन मला कळला, असं होऊ शकत नाही. असंच एक दुसरं वचन आहे 1 कोरिंथ्याचा 13 अध्याय आणि वचन 9. 1 कोरिंथ 13 अध्याय वचन 9. मी आपल्यासाठी वाचतो. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो. आपलं ज्ञान अपुरं आहे आणि आपल्याला अंशतः कळतं आणि अंशतः संदेश देता येतो. आणि ही रियालिटी आहे. याची मला जाणीव आहे की जे काही मी विषय मांडणार आहे तुमच्या समोर ते परिपूर्ण नसतील, त्याच्यामध्ये बऱ्याचशा उणिवा देखील असतील. हाच विषय जर एखादा दुसरा पास्टर घेईल तर त्या विषयाच्या दुसऱ्या बाजू देखील तो चांगल्या रीतीने मांडू शकतो. आणि म्हणून ही रियालिटी मी लक्षात ठेवून आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजचा जो विषय आहे तो विषय आहे की आपण पाप आणि पापाचे परिणाम घेऊन जन्मास येतो. आणि ह्या पाप आणि पापाचे परिणाम जे सार्वकालिक आहेत ते काय आहेत, आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या वैयक्तिक जीवनावरती त्याचे काय परिणाम होतात, कौटुंबिक जीवनावरती काय परिणाम होतात, मंडळीच्या जीवनावरती काय परिणाम होतात, हे आपण डिस्कस करणार आहोत. मग याच्यातून बाहेर पडण्यासाठी देवाने जी सुवार्ता तयार केलेली आहे ती काय आहे, सुवार्ता म्हणतात कशाला, पश्चाताप हा तारणाचा किती महत्त्वाचा भाग आहे ते आपण पाहणार आहोत. पापाची क्षमा आणि तारण. आणि तारण झाल्या झाल्या देवाच्या वचनाचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे हा आजचा विषय राहणार आहे. जवळपास 45 ते 50 मिनिटं मी बोलेन. कृपा करून तुम्ही लक्ष देऊन ऐकाल असा माझा विश्वास आहे. जर तुम्ही नोट्स घेत असाल तर अतिउत्तम आहे. तरी पण मी नोट्स सरांजवळ ठेवल्या, अनुप साळवी सरांजवळ ठेवल्या, पाळकसाहेबाजवळ, त्यानंतर तुम्हाला उपलब्ध त्या करून देतील. तर पापाची सुरुवात हे मनुष्यापासून झाली नाही हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. पापाची सुरुवात एका देवदूतापासून झाली की ज्याने देवाविरुद्ध बंड केलं. त्याचं नाव लुसिफर आहे. त्यालाच सैतान देखील म्हटलंय, त्यालाच अजगर देखील म्हटलंय. आणि एदेन बागेमध्ये आदाम आणि हवेला ज्याने टेम्प्ट केलं, परीक्षेमध्ये पाडलं, तोच तो. आणि नंतर आदाम आणि हवेने पातक केलं आणि सर्व मनुष्यजात ही भ्रष्ट झाली, ही करप्ट झाली. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. ह्या सर्व बेसिक गोष्टी आहेत. फक्त त्याच्यामध्ये एका विशेष बाबीकडे तुमचं लक्ष मला वेधू इच्छितो की ज्यावेळेस आदामाने हवेने पातक केलं आणि ज्यावेळेस हवा फळ तोडत होती ते सर्व देव पाहत होता, परंतु देवाने तिच्या आवडीनिवडीला इंटरफेअर केलं नाही किंवा त्याच्यामध्ये तो आला नाही की हवा तू खाऊ नको. कारण देव आपल्याला दिलेल्या फ्री विलचा रिस्पेक्ट करतो. आपल्याला देवाने जे आचार विचार स्वातंत्र्य दिलं त्याच्यामध्ये तो पडत नाही. त्याला अधिकार आहे, त्याला पूर्णपणे अधिकार आहे. पौलाच्या बाबतीत तसं झालं ते. परंतु देव शक्यतोवर आपल्या ज्या आवडीनिवडी असतात, ज्या चॉईस असतात, त्याच्यामध्ये तो इंटरफेअर करत नाही. एक्झॅक्टली त्याप्रमाणे सैतानही करू शकत नाही. सैतानाने फळ तोडून हवेच्या हातामध्ये नंतर खा असं म्हटलं नाही. तोही तुमच्या फ्री विलवरती कुरघोडी करू शकत नाही. हां, परंतु जर आपण वारंवार जर पातक करत असू आणि मनाप्रमाणे जीवन जगत असू तर मग शक्यता आहे की जे दुष्टात्मे आहेत ते आपल्यावरती, आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती, आपल्या भावनावरती कंट्रोल करू शकतात. ज्या प्रकारे गतसरेकरचा जो भूतग्रस्त होता त्याचे चित्र आपण पाहतो. तर देव आणि सैतान नॉर्मली आपल्या ज्या आवडीनिवडी जे चॉईस करायचं ते त्याच्यामध्ये देव इंटरफेअर करत नाही. जर पापाविषयी जर तुम्ही जर विचार कराल तर तुम्हाला समानार्थी शब्द देखील तुम्हाला विचारात घ्यावे लागतील. पाप, अधर्म, बंडपणा, अधार्मिकता किंवा ट्रान्सग्रेशन्स, आज्ञांचं अवज्ञा, हे शब्द देखील तुम्हाला लक्षात घेऊन त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मग पापाचं पूर्णचे जी डेफिनेशन आहे ते आपल्याला कळेल.
देवाने आपल्याला बनवलं म्हणून आपण नैतिकरित्या देवाला जबाबदार आहोत आपल्या सर्व आवडीनिवडीसाठी. आणि म्हणून आपण जे सगळी पातकं करतो ती सर्वात पहिले पातकं आपण देवाच्या विरुद्ध करतो आणि नंतर स्वतःविरुद्ध करतो किंवा कुटुंबाविरुद्ध करतो आणि नंतर इतरांविरुद्ध करतो. आपण नैतिकरित्या देवाला जबाबदार आहे. देव तुमच्या पातकाचा न्याय देखील करेल आणि त्याचं खंडन देखील करेल. तो देवाला पूर्णपणे अधिकार आहे. आणि म्हणून आपण जे काही पातकं करतो ते पर्सनल नसतात. पातकं कधीच पर्सनल नसतात. आदामानं हवाने केलेलं पातक कधीच पर्सनल नव्हतं. संपूर्ण मनुष्य जातीवरती त्याचे दुष्परिणाम आलेत. आणि म्हणून पाप किती भयंकर आहे याची जाणीव आज तुम्हाला होऊनच जाईल. आपण शरीर, जीव आणि आत्मा घेऊन जन्मास आलो असं पहिले थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय 23व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. परंतु हे देखील पाहायला मिळतं की आपल्या ठाई मन आहे, आपल्या ठाई भावना आहे, आपल्या ठाई आचार विचार स्वातंत्र्य आहे, निवडीचं फ्री विल आहे आणि सोबतच कॉन्शियन्स किंवा सत्सविवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो तेही आहे. पाप आणि पापाचा परिणाम याचा सार्वकालिक परिणाम हा आहे की आपण नरकासाठी राखलेले आहोत, दुसऱ्या मृत्यूसाठी राखलेले आहोत. आपण जोपर्यंत जिवंत आहोत त्याचा परिणाम तेव्हाही होतो, तो म्हणजे आपलं सर्व व्यक्तिमत्व त्याने बिघडून टाकलेलं आहे. पापाने आपलं सर्व व्यक्तिमत्व, आपलं होल बिईंग हे करप्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं की आपले विचार देखील हे करप्ट आहेत, आपले इमोशन्स देखील करप्ट आहेत, आपले 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 डिसिजन मेकिंग, निर्णय घेणे देखील करप्ट आहे, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह देखील करप्ट आहे, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करता येत, आपले रिलेशनशिप करप्ट आहेत, आपले इंटरप्रिटेशन्स देखील करप्ट आहेत. इंटरप्रिटेशन्स म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी मला असं वाटतं की बहुतेक त्याचा तो विचार आहे, तर ते देखील ते चुकीचं असतं. बहुतेक 70-80% चुकीचं असतं. सोबतच आपली स्पिरिच्युअलिटी देखील करप्ट आहे, आपले पर्स्पेक्टिव्ह किंवा दृष्टिकोन देखील करप्ट आहेत, आपलं कॉम्प्रिहेन्शन देखील करप्ट आहे, आपलं लर्निंग देखील करप्ट आहे. ज्या प्रकारे आपण शिकलं पाहिजेत किंवा शिकवलं पाहिजे तेही देखील आपल्याला करता येत नाही. हे पाप आणि पापाचे परिणाम ह्या जगातले आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच आपल्या प्रायोरिटीज करप्ट आहेत, भ्रष्ट झालेल्या आहेत. आपलं कॉन्शियन्स देखील करप्ट झालेलं आहे, भ्रष्ट झालेलं आहे. आणि या सर्व परिणामातून बाहेर येण्यासाठी एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे देवाची सुवार्ता ऐकणं, पश्चाताप करणं आणि येशू ख्रिस्तावरती तारणारा विश्वास ठेवणं. आता सुवार्ता म्हणतात कशाला याचं पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेन. सुवार्ता म्हणतात कशाला हे समजण्यासाठी जे पहिले 4 गॉस्पल्स आहेत, मत्ते, मार्क, लूक, योहान, याचं तुम्हाला निचोड करावं लागेल. तर ते मी तुमच्यासमोर मांडतो. ह्या 4 शुभवर्तमानामध्ये जवळपास 89 वचनं आहेत. 89 वचनापैकी 27 अध्याय, वचन नाही, 89 अध्याय आहे. ह्या 89 अध्यायापैकी 27 अध्याय हे फक्त एका पॅशन वीकसाठी दिलेले आहेत आणि बाकीचे 62 जे अध्याय आहेत ते येशूचा जन्म किंवा बाप्तिस्मा करणारा योहान आणि येशू ख्रिस्ताची जी 3.5 वर्षाची मिनिस्ट्री आहे म्हणजे 82 वीक्स, 182 जे आठवडे आहेत त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. जर तुम्ही वर्स वाईज जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन कराल तर पॅशन वीक दुःखसणाच्या काळाला 1257 वचनं दिलेली आहेत. टीचिंगसाठी 1696 वचनं दिलेली आहेत. आता हिलिंगसाठी फक्त 278 वचनं आहेत. डिलिव्हरन्स म्हणजे भूत काढणे यासाठी 116 वचनं आहेत आणि चमत्कार, चिन्ह यासाठी फक्त 195 वचनं आहेत. जर तुम्ही याचं अनालिसिस कराल तर हे होईल की येशू ख्रिस्ताच्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये 182 आठवडे होतात आणि ह्या 182 आठवड्यामध्ये हे 89 जर अध्याय जर आपण डिस्ट्रीब्यूट केले तर एका वीकसाठी फक्त अर्धा चॅप्टर येतो. मग तो चॅप्टर 20 वर्षाचा असो का 24 वर्षाचा असो, अर्धा चॅप्टर एका वीकसाठी येतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की पॅशन वीकसाठी 27 चॅप्टर्स दिले, 27 चॅप्टर दिलेले आहेत
आणि बाकीच्या सर्व चॅप्टरला फक्त अर्धा चॅप्टर, वीकला फक्त अर्धा चॅप्टर प्राप्त झालेला आहे. नंतर त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताच्या टीचिंगला 1696 वचनं आलेली आहेत आणि हिलिंग, डिलिव्हरन्स, मिरॅकल, चिन्ह, चमत्कार याला फक्त 500च्या आसपास वचनं आलेली आहेत. तर याच्यावरून हे समजतं की गॉस्पल म्हणजे काय. गॉस्पल म्हणजे येशू ख्रिस्ताचं क्रुसावरचं मरण आणि तो त्याचं पुनरुत्थान याला जास्त जागा दिलेली आहे शुभवर्तमानामध्ये. आणि हे सगळं कार्य पवित्र आत्म्याने लिहिणाऱ्याकडून घडून आणलं की त्या ठिकाणी जास्त जागा दिली पवित्र आत्म्याने शुभवर्तमानामध्ये. आणि त्यानंतर टीचिंग, येशू ख्रिस्ताचं टीचिंग. तर चारही शुभवर्तमान जर निचोड जर केला तर हे येईल की शुभवर्तमान म्हणजे किंवा गॉस्पल म्हणजे येशू ख्रिस्ताचं क्रुसावरचं मरण, त्याचं पुनरुत्थान आणि त्याचे टीचिंग. आता आम्ही काही जवळपास 15-16 वचनं वाचणार आहोत, मी आणि अनुप सर, आणि आम्ही एकामागे एक वचनं वाचणार आहोत. तुम्ही प्लीज लक्ष देऊन ऐका. आणि ह्या वचनामध्ये तारणासंबंधीचे जे काही शब्द आहेत ते कनेक्ट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर पहिल्या वचनापासून सुरुवात करूया, मत्ते 1:21. मत्ते 1:21 मी आपल्यासाठी वाचतो. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. मत्ते 26:28. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापाची क्षमा होण्यासाठी पुष्कळाकरिता ओतले जात आहे. मार्क 16वा अध्याय वचन 15 आणि 16. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. लूक 2:11. लूक 2:11 10 पासून असं. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला की पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्थ मी तुम्हाला सांगतो, तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. लूक याचा 10वा अध्याय वचन 20. तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. लूक 15:10. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो. लूक 24:47. आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. योहान कृष्ण वर्तमान याचा 1 अध्याय आणि 29 वचन. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. रोम 1:16. कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेन्याला, तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. 1 कोरिंथ 1:22 आणि 23. कारण यहुदी चिन्हे मागतात व हेलेनी ज्ञानात शोध करतात, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो, हे यहुद्यास अडखळण व हेलेनास मूर्खपणा आहे. 2 कोरिंथ 11वा अध्याय वचन 4. कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्हाला मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता, अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता, तर ह्यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे. गलतीकरपत्राचा 1 अध्याय आणि 8 वचन. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवतांनी जरी सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. गलतीकरपत्र 3 अध्याय वचन 10. कारण नियमशास्त्रातील कृत्यावर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे
ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. गलतीकरस पत्र 3 अध्याय 1 वचन. अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त ज्याच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली. गलतीकरास पत्र 3 अध्याय वचन 14. यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. गलतीकरस पत्र 3 अध्याय 8 वचन. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुमच्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. गलतीकरास पत्र 3 अध्याय वचन 14. यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. 2 पेत्र 3:9. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. आता ही जी वचनं वाचली, या प्रत्येक वचनामध्ये तुम्हाला एक एक शब्द किंवा एक एक धागा तुम्हाला मिळेल की जो तारणाशी आणि सुवार्तेशी आपण जोडू शकतो. पण आता जे शेवटचं वचन जे मी तुमच्या समोर वाचलं, ही देवाची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, तर सर्वांनी पश्चाताप करावा. याला कोणीतरी देवाचं हार्टबीट म्हटलेलं आहे. हार्टबीट प्रसरण पावतं, आकुंचन पावतं आणि प्रसरण पावतं, आणि हे देवाचं हार्टबीट आहे की कोणाचा नाश होऊ नये तर सर्वांनी पश्चाताप करावा, कोणाचा नाश होऊ नये तर सर्वांनी पश्चाताप करावा. आणि ह्याच हार्टबीटमधून जे काही देवाने केलं ते सगळं ह्याच हार्टबीटमधून केलं. त्याने सृष्टी निर्माण केली, त्याने आपल्यासाठी तारणाची योजना केली, येशू ख्रिस्त पाठविला, नंतर पवित्र आत्मा पाठविला, देवाचं वचन दिलं, मंडळी दिली. हे सगळं काही ह्या हार्टबीटमधून केलं की कोणाचा नाश होऊ नये तर सर्वांनी पश्चाताप करावा. ही देवाची सर्वात मोठी इच्छा आहे आणि ह्या इच्छेमधूनच ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. आता ही जी सर्व वचनं वाचली त्याचा जर आपण सारांश केला तर अशा प्रकार होईल की येशू ख्रिस्त, देवाची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, आणि म्हणून देवाने येशू ख्रिस्ताला पाठविलं. क्रूसखांबावरती तो मरण पावला, पुनरुत्थित झाला, नंतर स्वर्गारोहण त्याचं झालेलं आहे, आणि त्याने नव्या कराराचं रक्त म्हणून आपलं नव्या करारासाठी त्याने आपलं रक्त त्याने सांडलेलं आहे. तो स्वतः तारणारा आहे. त्याच्याविषयी असं म्हटलंय की सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आहे की आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मलेला आहे. तर तारणारा जन्मला ही सर्वात मोठ्या आनंदाची बाब आहे. एका ठिकाणी असं म्हटलंय की भूत तुम्हाला वश होतात, चमत्कार होतात म्हणून आनंद करू नका, तर तुमची नावं स्वर्गाच्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे यासाठी तुम्ही आनंद करा. एका वचनामध्ये असं म्हटलंय की जर एखादा पापी पश्चाताप करतो तर स्वर्गातील दूत आनंद करतात. हे सर्व गोष्टी ह्या तारणाशी रिलेटेड आहेत. आणि हे देखील वॉर्निंग दिलेलं आहे की जर कोणी तुमच्यासमोर खिळलेला ख्रिस्त सोडून दुसरा ख्रिस्त जर चित्रित करत असतील तर ते दुसऱ्या ख्रिस्ताविषयी बोलत आहे. आणि मला वाटतं 2 कोरिंथ्याच्या 11व्या-4थ्या वर्षामध्ये म्हटलंय की आम्ही जी तुम्हाला सुवार्ता सांगितली, आम्ही जो ख्रिस्त तुम्हाला दाखविला, आम्ही जो आत्मा तुम्हाला सांगितला, याच्या व्यतिरिक्त जर कोणी दुसरा ख्रिस्त, दुसराच आत्मा आणि वेगळाच येशू ख्रिस्त जर कोणी तुम्हाला सांगितला तर विश्वास ठेवू नका. कारण जगामध्ये आजकाल हेच चालू आहे. ज्या ख्रिस्ताला ते लोक प्रदर्शित करतात तो वेगळा ख्रिस्त आहे, तो बायबलचा ख्रिस्त नाहीये, तो क्रुसावरचा ख्रिस्त नाहीये. आणि सुवार्ता वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जाते की येशू ख्रिस्त हा रोग बरा करणारा आहे. अगदी बरोबर आहे, याच्यामध्ये चुकलं काय नाहीये. येशू ख्रिस्त हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा आहे, तेही होऊ शकतं, पण ती सुवार्ता नाहीये. सुवार्तामध्ये फक्त 2च गोष्टी येतात. येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जा आणि सुवार्ता सांग कशाची? पश्चाताप आणि पाप क्षमेची घोषणा करा. घोषणा करा, पण कशाची? पश्चाताप आणि पाप क्षमा आणि क्रूसावरचा ख्रिस्त आणि पुनरुत्थित ख्रिस्त आणि त्याची टीचिंग, हे गॉस्पल आहे. आणि आजकाल जगामध्ये जे सांगितलं जातं ते बहुतेक वेगळं गॉस्पल आहे, ती वेगळी सुवार्ता आहे. तो ख्रिस्तच वेगळा आहे, बायबलचा नाही आहे तो ख्रिस्त. कारण येशू ख्रिस्ताची खरी ओळख एकच आहे की जो बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो येशू ख्रिस्ताकडे पाहून, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. ही खरी त्याची ओळख आहे, दुसरी कोणतीच ओळख नाही आहे. आणि येशू ख्रिस्ताची ओळख वेगळ्या प्रकारे दिली जाते लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी. अशा सुवार्तेवरती विश्वास ठेवू नका.
आणि ही सुवार्ता अब्रामाला देखील कळवली होती की तुझ्याद्वारे राष्ट्रातील सर्व कुळ आशीर्वादित होतील, आणि येशूमध्ये ते आशीर्वादित झाले. कारण सर्व जगाच्या पातकासाठी येशू ख्रिस्ताने आपला प्राण त्या क्रुसावरती दिलेला आहे. आणि अब्रामाचा आशीर्वाद याचं इंटरप्रिटेशन देखील चुकीचं करतात की अब्रामाचा आशीर्वाद म्हणजे जमीन, गुरंढोरं, भरपूर पैसा. चुकीचं आहे. जर तुम्ही गलतीकारक पत्र 3 अध्यायात जाल तिथं म्हटलंय की जो देवाचा प्रॉमिस आहे, पवित्र आत्मा, तो अब्रामाचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून गॉस्पलमध्ये किंवा सुवार्तेमध्ये येशू ख्रिस्त, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान, पवित्र आत्मा, पश्चाताप, पापक्षमा, ह्या सर्व गोष्टी येतात. आणि ह्या गोष्टी सोडून बाकीच्या सर्व गोष्टी सांगितल्या जातात आणि सुवार्ता बाजूलाच राहते. वेगळीच सुवार्ता, वेगळाच येशू ख्रिस्त, वेगळाच आत्मा. आणि जो आत्मा प्रदर्शित केला जातो तो पवित्र आत्मा नसतो. म्हणून अशा प्रकारच्या खोट्या शिक्षणापासून दूर राहणं फार आवश्यक आहे. संपूर्ण तारण हे येशू ख्रिस्त, त्याचं कार्य क्रुसावरचं, आणि पश्चाताप आणि विश्वास ठेवणं आणि पापाची क्षमा, हे सर्व याच्या भोवती सुवार्ता फिरत असते. आणि म्हणून अन्य येशूविषयी, अन्य गॉस्पलविषयी, अन्य स्पिरिटपासून आपण दूर राहण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्हाला एक स्टोरी सांगतो, त्याच्यावर मग तुम्हाला कळेल की हे किती महत्त्वाचं, पश्चाताप किती महत्त्वाचं आहे. मला वाटतं 8 ते 10 वर्षापूर्वी आम्ही नॅझरीन चर्चमध्ये जे काम करतो त्याच्यामध्ये एक नवीन बाहेरचा एक पाळक आला, खूप उत्साही, आणि त्याने 3 महिन्यातच 3 लोकांच्या बाप्तिस्मेसाठी लोकांना तयार केलं. आमचे जे अधिकारी होते खूप खुश झाले की हे व्यक्ती आत्ताच जॉईन झाली आणि 3 महिन्यात त्याने 3 लोकांना बाप्तिस्मेसाठी तयार केलं. आणि आम्ही सर्व पाळक लोकांना त्यांनी बोलवलं आणि त्यांची खूप स्तुती केली, त्यांच्या कामाबद्दल स्तुती केली. आम्हाला थोडेसे फटके पण त्याने दिले की तुम्ही काहीच काम करत नाही वगैरे. आणि मग त्यांनी त्या पाळकांना विचारलं की तुम्ही सर्व सांगितलं की त्यांना बाप्तिस्माविषयी? ते म्हणाले हो, सर्व सांगितलं. ठीक आहे. मग आमच्या अधिकाऱ्यांनी त्या तिघांचा बाप्तिस्मा केला. परंतु बाप्तिस्मा केल्यानंतर ते म्हटले की मला तुमची साक्ष ऐकायची. मग पहिल्यांदा साक्ष दिली की मी 3 महिन्यापासून मला भूत लागलं होतं आणि मी कुठेही पडायचो आणि मला खूप त्रास व्हायचा. आणि परंतु पाळक साहेब आलेत, त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, मला प्रार्थनेचं पाणी दिलं आणि अगदी बरं वाटलं आणि ते खाली बसले. येशू हा ख्रिस्त आहे, ख्रिस्त हा देव आहे असं म्हणून तो खाली बसला. दुसरा व्यक्ती उठला, तो म्हटला की 3 वर्षापासून मी आजारी होतो, माझ्या पोटामध्ये खूप दुखायचं, सगळ्या टेस्ट केल्या पण डॉक्टरांना काही कळालं नाही आणि मला खूप त्रास व्हायचा. हे पाळक साहेब आले, त्यांनी प्रार्थना केली, प्रार्थनेचं पाणी दिलं, आता खूप बरं वाटतं, आता मला पोटाचा त्रास नाही, हालेलुया, येशू खरा देव आहे, तो खाली बसला. तिसरा व्यक्ती उठला, म्हणजे मी खूप चांगला माझा बिझनेस चालू होता पण माझ्या पार्टनरने मला धोका दिला आणि मी करोडोच्या बिझनेसमधून मी हजारोच्या बिझनेस खाली आलो. मला माझं घर विकून मला 1 BHK मध्ये यावं लागलं आणि मी छोटासा एक बिझनेस सुरू केला परंतु तो चालत नव्हता. पण पाळक साहेब आले, त्यांनी विचारपूस केली, त्यांनी प्रार्थना केली, आता बिझनेस चालायला लागला. येशू मसीह सच्चा परमेश्वर आहे, तो खाली बसला. ह्या तिघांच्या साक्षीनंतर जे अधिकारी होते ते उठले आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, मग त्यांचा म्हणण्याचा सार होता की ही माझी चूक झाली की मी तुमचा बाप्तिस्मा केला. सर्वांसमोर बोलले ते. आम्ही सर्व शॉक झालो. पण नंतर मग चित्र क्लिअर होत गेलं आणि त्यांनी समजावून सांगितलं, ह्या तिघांच्याही साक्षीमध्ये हे नव्हतं की मी पापी आहे याची मला जाणीव झाली, यांनी मला सुवार्थ सांगितली, मला माझा पापमय स्वभाव मला कळाला, मी पश्चाताप केला आणि मी येशू ख्रिस्ताचा माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला. हे त्यांच्या साक्षीमध्ये कुठंच नव्हतं. आमचे अधिकारी अगदी बरोबर होते आणि आजकाल हेच चाललंय. आता मी हे म्हणत नाहीये की रोग बरे होणं, भूत निघणं आणि अशा प्रकारचे एक्सपिरियन्सेस, अनुभव हे इनव्हॅलिड आहेत असं म्हणत नाही मी. हे व्हॅलिड आहेत, याच्यात काही वाईट नाहीये. परंतु ह्या व्यक्तीने, ह्या देवाच्या सेवकाने त्यांना त्या एक्सपिरियन्सपासून पश्चातापापर्यंत आणायचं असतं. त्यांना त्यांची पापमय स्थितीची जाणीव करून द्यायची असते. म्हणजे त्यांनी पश्चाताप केला असता, म्हणजे त्यांच्या पापाची क्षमा झाली असती, म्हणजे त्यांचं नाव स्वर्गाच्या पुस्तकात लिहिलं गेलं असतं. आणि आजकाल ज्या प्रकारे सुवार्ता गाजवली जाते त्याच्यामध्ये पश्चाताप आणि पाप क्षमा याचा उल्लेख फार कमी होतो. आणि मला सांगू द्या, बायबल अनेक वेळा सांगतं पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे.
येशू ख्रिस्ताची सुवार्थ म्हणजे जी सेवा तिथूनच सुरू झाली. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सेवा देखील तिथूनच सुरू झाली. तर हा सारांश होता आजचा, की सुवार्थ म्हणतात कशाला, आणि तारणामध्ये पश्चाताप आणि पापक्षमा याची किती मोठी बाजू आहे. परंतु ही झाली देवाची पहिली इच्छा, आणि देवाची सर्वात मोठी इच्छा ही आहे की सर्वांचं तारण व्हावं, कोणाचा नाश होऊ नये, सर्वांनी पश्चाताप करावा. परंतु तारण झाल्यानंतर एक फार महत्त्वाची बाब राहून जाते. माझ्या पण बाबतीत तसं झालं, आणि ती बाब ही आहे की ज्यावेळेस आपण जन्मास येतो त्यावेळेस पाप आणि पापाचे परिणाम आणि इग्नरन्स, अज्ञानता, देवाविषयीची अज्ञानता हे घेऊन आपण जन्मास येतो. आपलं तारण होतं त्यावेळेस पूर्वीच्या पातकांची आपल्याला क्षमा होते. परंतु जे अज्ञान आहे ते अज्ञान तसंच राहतं, देवाविषयीचं अज्ञान, आणि मूळ पाप आपल्यासोबतच असतं. जो पाप स्वभाव, देह स्वभाव ज्याला म्हणतो. परंतु तारण झाल्यानंतर देव आपल्याला पवित्र आत्मा देतो, देव त्याचं स्क्रिप्चर किंवा शास्त्रलेख देतो, देव पवित्र मंडळी देतो. मग याच्याद्वारे मग आपल्याला मदत होते की त्या इग्नरन्समधून किंवा त्या अज्ञानतेमधून बाहेर पडण्यासाठी, आणि जो पाप स्वभाव घेऊन आपण जन्मास आलो त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि म्हणून देवाची दुसरी इच्छा जी आहे ती ही आहे की तारण झाल्या आपण काय करावं. 1 तिमोथी याचा 2 अध्याय आणि वचन 4. 1 तिमोथी याचा 2 अध्याय वचन 4. 1 तिमोथी 2:4. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोचवावे. देवाची इच्छा आहे की सर्वांचं तारण व्हावं, जे आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं. पण फक्त तारण नाहीये, फक्त तारण नाहीये, तर सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत त्यांनी पोहोचावं. सत्याचं परिपूर्ण ज्ञान, देव सत्य आहे, देवाचं वचन सत्य आहे, देवाची मंडळी सत्य आहे, ह्या सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत त्यांनी लवकरात लवकर पोहोचावं. लवकरात लवकर म्हणजे जास्तीत जास्त 3 ते 5 वर्षामध्ये. तारण झाल्या देवाचं वचन हा त्यांच्या जीवनाचा एक मुख्य अंग झाला पाहिजे रात्रंदिवसासाठी. आणि परिपूर्ण ज्ञान, परिपूर्ण म्हणजे उत्पत्ती ते प्रकटीकरण, एव्हरीथिंग, सगळे त्यांना माहीत असलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. का? कारण योहान याचा 8वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये असं लिहिले की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला मोकळं करील. द ट्रूथ विल सेट यू फ्री. कशापासून तुम्हाला हे ट्रूथ फ्री करेल? अज्ञानतेपासून, जे इग्नरन्समध्ये आपण वाढलो आहोत, आणि विथ इग्नरन्स आपण एंट्री केलेली सॅल्वेशनमध्ये, त्या इग्नरन्सपासून, अज्ञानतेपासून आपल्याला सुटका मिळेल. एवढंच नव्हे तर पाप स्वभाव याच्यावरती विजय मिळण्यासाठी आणि त्याच्यातून सुटका होण्यासाठी हे मिळेल. आणि या सर्व बेसिक ट्रूथ्स आहेत. हे बायबलच्या सर्व बेसिक ट्रूथ मी तुम्हाला सांगत आहे. आता थोड्या वेळासाठी आपण 10 ते 15 मिनिटासाठी देवाच्या वचनाच्या काही बेसिक गोष्टी त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिले, देवाचं वचन हे देवाविषयी आहे. याचा सर्वात मोठा विषय देव आहे. बायबलचा सर्वात मोठा विषय देव आहे. याच्यामध्ये तुम्हाला देवाला इंट्रोड्यूस केलं जातंय, देवाची ओळख करून दिली जाते. त्याला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही, त्याची काय इच्छा आहे, तो अधार्मिका लोकांसोबत कसा वागतो, तो राष्ट्रासोबत कसा वागतो, तो धार्मिकासोबत कसा वागतो, हे सर्व देवाविषयी लिहिलेलं आहे. बायबल इज अबाउट गॉड, देवाविषयी. पहिलं वचन आपण वाचूया, योहान 5:39. योहान 5:39. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते, आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. आणि तेच शास्त्र माझ्याविषयी साक्ष देणार आहे, येशू म्हणतो. प्रकटीकरण याचं 19वा अध्याय 10 वचन. तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, असे करू नको, मी तुझ्या सोबतीचा आणि येशूविषयी साक्ष देतात त्या तुझ्या बंधूचा सोबतीचा दास आहे. नमन फक्त देवाला कर, कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचं मर्म आहे. संदेशाचा गाभा येशू ख्रिस्त आहे. संदेश जे देवाचं वचन आहे ते देवाविषयी आहे. ते देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा याच्याविषयी आहे. मी हे का सांगत आहे, याचे 2 कारण आहेत. पहिलं कारण हे की हे सर्व देवाविषयी असल्या कारणानं ज्यावेळेस आपण वचन वाचायला जातो
त्यावर ह्या इंटेन्शनने गेलं पाहिजेत, ह्या उद्देशाने गेलं पाहिजेत की मला आता देवाविषयी काय अधिक शिकायला मिळेल. बरेचसे लोक काय वेगवेगळे अप्रोच सांगतात की आपला प्रॉब्लेम आला की आता प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल त्यासाठी वाचायचं, त्यासाठी नाही आहे. याच्यामध्ये देवाविषयीचं ज्ञान दिलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस मला देवाविषयी अजून काय शिकायला मिळेल. आणि आपण संपूर्ण पवित्र शास्त्राचा आदर केला पाहिजे. आणि म्हणून हे फार आवश्यक आहे की आपण बायबल वाचण्यासाठी जात असताना मला देवाविषयी काय अधिक शिकायला मिळेल हे करेक्शन करणं फार आवश्यक आहे. दुसरं सत्य, आपण संपूर्ण बायबलचं मनन केलं पाहिजे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाचा आपण आदर केला पाहिजे. कारण योहान म्हणतो की येशू ख्रिस्ताने जी कार्य केली ती सगळी पुस्तकं लिहिली तर जगात मावणार नाही. तर जगात न मावणारे किती करोडो पुस्तक असतील, त्या सर्व करोडो पुस्तकाचा जो निचोड आहे हे फक्त 66 पुस्तक आहे. म्हणून देवाने देखील पेन घेतलेले आहेत काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं. आणि म्हणून आपण प्रत्येक पुस्तकाचा आपण आदर करावा. पहिलं वचन आपण वाचूया. लूकऋषी वर्तमान 24वा अध्याय वचन 44. मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे. येशू ख्रिस्ताची शिकवण्याची पद्धत हीच होती की मोशेचा ग्रंथ, संदेष्टे आणि स्तोत्र म्हणजे लॉ, तोरा, रायटिंग्स आणि प्रॉफिट्स, संपूर्ण जुना करार, याच्यामध्ये जे माझ्याविषयी लिहिलेलं आहे. अगेन प्रूव्ह झालं की हे सर्व देवाविषयी आहे. येशू ख्रिस्ताची ही पद्धत होती. तो कधीच अर्धवट बायबल शिकवत नव्हता. तो शिकवायचा तर मोशेपासून सुरुवात करायचा आणि प्रॉफिट्सपर्यंत तो फिनिश करायचा. ही येशूची पद्धत आहे. संत पौलस देखील तीच पद्धत होती जी आपल्याला प्रेषितांची कृती याचा 20वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हा सांगण्यास मी कसूर केली नाही. देवाचा संपूर्ण मनोदय, त्या काळात जे बायबल होतं जुना करार, ते सर्व पूर्णचे पूर्ण बायबल तो शिकवित असे. 2 तिमोथी 3:16-17. 2 तिमोथी 3:16 आणि 17. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. इंग्लिशमध्ये म्हटलंय की ऑल स्क्रिप्चर, संपूर्ण शास्त्रलेख. मराठीमध्ये प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख असं म्हटलंय. पण संपूर्ण शास्त्रलेख हा सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण यासाठी उपयोगी आहे. अर्धवट शास्त्र नाही. बरं, अर्धवट शास्त्र जर तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला सद्बोधही भेटणार नाही पूर्ण, तुमचे दोषही तुम्हाला पूर्ण दिसणार नाहीत, तुम्हाला नीतिशिक्षणही भेटणार नाही आणि सुधारणूक देखील होणार नाही. आणि म्हणून संपूर्ण शास्त्र याचा आपण आदर केला पाहिजे. शास्त्र शिकण्याची आणि शास्त्र शिकवण्याची एकच पद्धत, संपूर्ण. नाहीतर नका शिकू, काही फायदा होणार नाही. जर संपूर्ण शास्त्राचं आपण अध्ययन केलं नाही तर आपल्यामध्ये पूर्ण बदल कधीच घडून येणार नाही. त्याचा अर्थ हा पण आहे की आपले फेवरेट नसावे. काही फेवरेट वचनं, काही फेवरेट पुस्तकं. मला कळतं की काहींचं तारण एका विशेष वचनावरून होतं आणि ते त्यांच्या हृदयामध्ये जन्मासाठी असतं, अंडरस्टँड आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यानंतर तुम्ही संपूर्ण शास्त्राचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. पण खोटे शिक्षक नेहमी काही निवडक विषय, फेवरेट सब्जेक्ट, फेवरेट टॉपिक्स, फेवरेट स्पिरिच्युअल गिफ्ट्स, फेवरेट बुक्स याच्यावरती जोर देतात. असं करू नका. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासून तर प्रकटीकरण शेवटच्या अध्यायापर्यंत हे सर्व देवाने लिहिलेलं आहे. हा सर्व देवाचा संपूर्ण मनोदय, त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. पर्सनल स्टडीमध्ये वाचायचं असेल तर सुरुवात उत्पत्तीपासूनच करा. जर तुम्हाला शिकवायचं असेल तर उत्पत्तीपासूनच सुरुवात करा, अधूनमधून शिकू नका. ही पद्धत चुकीची आहे. मी 25 वर्ष ही पद्धत वापरली आणि मला आता कळालं की त्याचा काहीच फायदा झाला नाही. मी एका रविवारी मत्याच्या पुस्तकातून शिकवायचो, त्याच्या पुढच्या रविवारी करंतकरामध्ये घुसायचो, त्याच्या पुढच्या रविवारी स्तोत्रामध्ये घुसायचो, त्याच्या पुढच्या रविवारी इफिस्कारास पत्र घुसायचं. ना पब्लिकला कळत होतं काय आणि ना मला कळत होतं देवाचा संपूर्ण मनोदय. आणि ही चूक अनेक चर्चेसमध्ये होत आहे.
नको व्हायला. बायबल शिकवण्याची एकच पद्धत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. येशूची पद्धत तीच होती, संत पौलुस देखील पद्धत तीच होती. तिसरं सत्य हे आहे की याच्यामध्ये जे काही सत्य आणि ज्ञान आहे हे ट्रान्सफर होण्यासाठी दोनच मार्ग आहेत, एक शिकणं आणि शिकवणं. बायबल शिकविण्याचा सर्वात पहिला अधिकार फक्त देवाला आहे. बायबल शिकविण्याचा अधिकार सर्वात पहिले देवाला आहे. आता ते रेफरन्स आम्ही वाचणार नाही, परंतु जुन्या करारामध्ये देव किती वेळेस म्हणतो की मी तुम्हाला शिकवीन. नव्या करारामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत तुम्ही माझ्याकडे या आणि माझ्यापासून शिका. मग येशू ख्रिस्त ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तो म्हणतो की तो तुम्हाला शिकवेल. देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा हे पहिले शिक्षक, त्याच्याकडेच जा पहिले, त्याच्याकडूनच शिका आणि संपूर्ण बायबल शिका, संपूर्ण शास्त्रलेख शिका. दुसरी पद्धत आहे शिकण्याची आहे की आईवडिलांनी शिकवावं. पहिलं वचन आपण वाचूया, डिट्रोनॉमी चॅप्टर 6 वर्स 6 and 7. सहावा अध्याय अनुवाद 6 आणि 6वं वचन आणि 7वं सुद्धा. करेक्ट. म्हणून इस्रायल लोकांना सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हाला मिस्री लोकांच्या बिगारीच्या ओझ्या खालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हाला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने. 6 अध्याय 6 वचन, 6 अध्याय 6 वचन, अनुवाद 6:6. एक मिनिट. 6व्या अध्यायाचं 7वं वचन. 6 आणि 7 वचन. या. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हा दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या चौकटीवर, आपल्या फाटकावर त्या लिही. ज्यावेळेस देवाने नियमशास्त्र दिलं त्यावेळेस देवाने टीचर्स नेमले होते, काही प्रॉब्लेम नाही. जे याजक होते, जे लेवी लोक होते ते शिकवायचे, परंतु बापांना आणि आईला देखील जबाबदारी दिली होती की तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवावं. आणि ही पद्धत देवाची होती, हा प्लॅन देवाचा होता. नव्या करारामध्ये इफिस्करस पत्र 6व्या अध्यायात 4थ्या वर्षामध्ये म्हटले की बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. हा देवाचा प्लॅन आहे. मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. स्तोत्र याचा पहिला अध्याय, जे सर्वांच्या परिचयाचं पहिलं वचन. जो पुरुष दुष्टांच्या मस्तीत चालत नाही, पापीच्या मार्गात उभा राहत नाही, निंदकाच्या भेट. पहिले योहान याचा 2रा अध्याय वचन 27. आता हे नव्या कराराचा भाग आहे, समजून घ्या. तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून आणि दिवसभर तुम्हाला मनन करावं लागेल. काही काही लोकांना काय प्रॅक्टिस आहे की सकाळी उठतात 4-5 वाजता, मग काय थोडं 2-3 चॅप्टर वाचतात, मग त्यांना वाटतं की अरे बरं झालं, आता माझी आध्यात्मिक ड्युटी संपली, देव पण खुश आहे, मी पण खुश आहे, प्रार्थना करता, अरे वा बरं झालं. त्याने काही होणार नाही. रीडिंगने रीडिंग आवश्यक आहे, पण फक्त रीडिंगने काहीच होणार नाही. मी माझ्या आध्यात्मिक जीवनाला 40 वर्ष रीडिंगमध्ये घातले, पण नंतर फार उशिरा कळालं की जोपर्यंत रात्रंदिवस मनन होणार नाही, ते पूर्ण डोक्यात आणि हृदयात आणि भिनल्या जाणार नाही, तोपर्यंत ते कार्य करणार नाही. आणि आपली पद्धत ही आहे की आपण रीड करतो, फक्त वाचतो. वाचण्याने काही होणार नाही. वाचन, मनन आणि शेवटी त्याच्यावरती रिसर्च, संशोधन, ह्या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. वाचन, मनन, संतोष. त्याच्याशिवाय आपल्या जीवनात सुधारणूकही होणार नाही, आपल्याला नीतिशिक्षणही भेटणार नाही, आपले दोषही दिसणार नाही आणि आपल्यामध्ये काही बदलही घडून येणार नाही. आणि ही समस्या ख्रिस्ती समाजामध्ये आणि माझ्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात आहे किंवा होती. चौथी पद्धत आहे की जे बायबलमधलं ज्ञान ते ट्रान्सफर होण्यासाठी, आणि ती नव्या कराराच्या पद्धतीमध्ये भर टाकते. नव्या करारामध्ये जास्त आहे याच्याविषयी. जुन्या करारामध्ये देखील होती. लेवी याचं 10 अध्याय 10 वचन. लेवी 10:10. ह्या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य, अशुद्ध व शुद्ध यामधील भेद जाणावा. जुन्या करारामध्ये देवाने जे टीचर्स होते त्यांना वॉर्निंग दिली की तुम्ही जे इस्रायल लोक त्यांना शिकवा, शुद्ध काय, अशुद्ध काय, सामान्य काय, पवित्र काय, याचा भेद तुम्ही सांगा, त्यांना शिकवा शिकवा शिकवा. परंतु ज्यावेळेस आपण नव्या करारामध्ये येतो,
रोमकरसपत्र याच्या 15व्या अध्याय 14व्या वचनामध्ये संत पौल रोम इथल्या मंडळीला म्हणतो की बंधुजन हो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करावायला समर्थ आहात, अशी तुमच्याविषयी माझी खात्री आहे. वाव. तो म्हणतो की मंडळी, तुम्ही एकमेकांना बोध करण्यासाठी समर्थ आहात संपूर्ण ज्ञानाने. हे नव्या मंडळीचं चित्र आहे, हे नव्या कराराच्या मंडळीचं चित्र आहे. फक्त पुलपिटवरून नाही शिकवलं जाणार, तर तुम्ही देखील एकमेकाला बोध करा, ही देवाची इच्छा आहे. तिसरं वचन आपण वाचूया, कलसीकरसपत्र याचं 3 अध्याय 16 वचन. कलसे 3:16. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये, तो मंडळी लिहिते, तुम्हा सर्वांमध्ये भरपूर असलं पाहिजे. ख्रिस्ताचं वचन जेनेसिस टू रेव्हेलेशन, उत्पत्ती ते प्रकटीकरण, हे भरपूर तुमच्यामध्ये असलं पाहिजे. कशासाठी? यासाठी की तुम्ही परस्परास सर्व ज्ञानाने शिकवून द्यावी, सर्व ज्ञानाने बोध करावे. हे इथं घडलं पाहिजे. हे नव्या कराराच्या मंडळीचं चित्र आहे. पुलपिटवरून वारे वाहिले पाहिजेत, पण इथं वादळ उठलं पाहिजेत. हे महत्वाचं आहे आणि हेच मिसिंग आहे. बहुतांशी ख्रिस्ती लोक फक्त वडील लोक जे शिकवतात त्याच्यावरती अवलंबून राहतात. नाही 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 नाही, ते चित्र मंडळीचं नाही आहे. मंडळी चित्र आहे की बसलेला प्रत्येक व्यक्ती, कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती, त्याला संपूर्ण बायबल माहित आहे, उत्पत्ती ते प्रकट सगळं माहित आहे, प्रत्येक पुस्तक त्याला माहित आहे, कोणी लिहिलं, का लिहिलं, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, त्याचा अर्थ काय, सगळे पुस्तकं त्याला ठाऊक आहेत, उत्पत्ती ते प्रगटीकरण. आणि मग ते एकमेकाला बोध करतात, मग ते एकमेकाला शिकवण देतात. वडिलांनी शिकवावं का? निश्चितच, पण हे मिसिंग आहे. आणि वडील लोकांचं एकच काम आहे, त्यांना फोर्स करणं की त्याने उत्पत्ती ते प्रकटीकरण वाचावं आणि संपूर्ण शिकून घ्यावं वैयक्तिक जीवनामध्ये. वडील तुम्हाला फोर्स करो का नका करो, ही तुमची वैयक्तिक आणि नैतिक जबाबदारी आहे. तारण झालं का? फक्त तारणच नाही, येशू ख्रिस्त देव म्हणतो, संत पौल म्हणतो की देवाची इच्छा की सर्वांचं तारण व्हावं आणि सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत त्यांनी पोहोचावं. ही तुमची आणि माझी नैतिक जबाबदारी आहे आणि वैयक्तिक जबाबदारी. आणि ते 2-3 वर्षामध्ये हे परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. बायबलचं प्रत्येक पुस्तक माहीत असलं पाहिजे, आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, आपल्या लेकरांना शिकवता आलं पाहिजे. आणि म्हणून आई वडिलांनी या बाबतीमध्ये खबरदारी घेणं फार आवश्यक आहे. देवाच्या वचनाचं महत्व फार आहे, ते तुम्हाला आतून बाहेरून पूर्णपणे बदलून टाकतं. होशे याचा 4 अध्याय 6 वचन. होशे 4:6. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन. म्हणजे अर्थात मी याचकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन. आता ह्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की माझ्या लोकांचा ज्ञानाच्या अभावी नाश झालेला आहे. देवाच्या लोकांचा नाश होऊ शकतो का? हो, होऊ शकतो, ज्ञानाच्या अभावामुळे. आता नाश होतो म्हणजे ते नरकात जातील असं त्याचा अर्थ नाही आहे, पण त्याच्या इथल्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. त्यांना वैयक्तिक जीवन कसं जगावं हे समजणार नाही, पापाशी लढाई कशी करावं हे कळणार नाही, निर्णय कसे घ्यावे हेही कळणार नाही, प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करावे हेही कळणार नाही, जीवन कसं जगायचं हेही कळणार. ऑलमोस्ट नाश झाल्यासारखं आहे, त्यांचं जीवन होऊन जाईल. आणि जुन्या करारामध्ये देव काय म्हणतो की मी तुला याचकाचं काम करू देणार नाही. आता तो याचकाला दोष देते, लोकांच्या नाशासाठी तो याचकाला, टीचरला दोष देते जुन्या करारामध्ये. पण नव्या करारात तसं नाही बरं. नव्या करारात देव शिक्षकाला वडिलाला दोष देत नाही, त्याला आपणच जबाबदार आहोत. मत्ते याचा 22 अध्याय 29 वचन. मत्ते 22:29. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. तुम्हाला शास्त्र माहीत नाहीये म्हणून भ्रमात पडला आहात. कन्फ्युजन आहे जीवनामध्ये, प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करा कळत नाही, वैयक्तिक प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करा माहीत नाही, कौटुंबिक प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करा माहीत नाही. कारण भ्रम, कन्फ्युजन, कारण शास्त्र माहीत नाही. आणि शास्त्र आपल्याला मदतीसाठी दिलेलं आहे, इथलं जीवन जगण्यासाठी देखील. अगदी उत्तम जीवन जगू शकतो मनुष्य इथं,
सर्व प्रकारे मानसिक, आध्यात्मिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक सर्व दृष्टिकोनातून मनुष्य सधन जगू शकतो जर त्याने देवाच्या संपूर्ण आज्ञावरती मनन केलं आणि त्याचं पालन केलं तर. 1 कोरिंथीचा 4:6 1 कोरिंथ 4:6. बंधुजन हो, मी तुमच्याकरता या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला व अपोल्लोसाला लागू केल्या आहेत, यासाठी की शास्त्रलेखा पलीकडे कोणी जाऊ नये हा धडा तुम्ही आमच्यापासून शिकावा, म्हणजे तुमच्यापैकी कोणीही एकासाठी दुसऱ्यावर फुगणार नाही. शास्त्रलेखाच्या पलीकडे जायचं नाही. हा जो शास्त्रलेख आहे ना, उत्पत्ती ते प्रगटीकरण, याच्या पलीकडे पण जायची गरज नाही आहे. कारण करोडो पुस्तकं जी छापल्या जाऊ शकली असते त्याचा निचोड करून देवाला पेनफुली त्याला फक्त काही गोष्टी त्याला घ्याव्या लागल्या. म्हणून ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता मी हे म्हणत नाही की याच्या बाहेरचं जे लिटरेचर आहे, एक्स्ट्रा बिब्लिकल लिटरेचर, तिकडे तुम्ही वाचू नये असं नाही म्हणत मी, पण केअरफुल राहा. कारण जग अशाच गोष्टीमधून विचित्र सिद्धांत बाहेर आणतात. तुम्हाला याच्या पलीकडे जायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही जन्मभर जरी उत्पत्ती प्रकटीकरण, उत्पत्ती याच्यामध्ये राहिले ना आणि 100 आणि 200 वेळेस जरी वाचलं तर तुम्हाला नेहमी जीवन सुधारण्यासाठी भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणून तो म्हणतो की हा माझा निर्णय आहे की मी शास्त्रलेखाच्या पलीकडे जाणार नाही, कधीच नाही. मला सहज आठवलं, तुम्ही बहुतेक काही सिरीज पाहिल्या असतील जे जगाने काढल्या, हॉलिवूडने काढल्या. चोझन नावाची सिरीज होती. आता नवीन निघालेली आहे हाऊस ऑफ डेव्हिड. विचित्र गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दाविदाला इलिजिटिमेट चाइल्ड म्हणून दाखवलं त्याच्यामध्ये, की तो व्यभिचारातून तयार झालेला. काय मूर्खपणा आहे. मग हे जे एक्स्ट्रा बिब्लिकल जे लिटरेचर असतं ना, त्याच्यामुळे काय होतं की लोकांच्या लक्षात तेच राहतं, अर, आणि जे देवाला सांगायचं त्या व्यक्तीशी ते राहून जातं. आणि म्हणून जरूर वाचा एक्स्ट्रा बिब्लिकल लिटरेचर किंवा बायबलच्या बाहेरचं जे काही लिटरेचर आहे भरपूर आहे, भरपूर पुस्तकं आहेत, मरेपर्यंत संपणार नाही इतकी पुस्तकं आहेत. परंतु केअरफुल राहा. निश्चय हा करायचा की शास्त्रलेखाच्या पलीकडं मला जायचं नाही. मला नाही वाटतं आपण पौलापेक्षा जास्त ज्ञानी आहोत. पौल देखील त्याने निर्णय घेतला त्याच्या पलीकडे जाणार नाही. जे शास्त्रलेखात आहे तेवढंच, त्याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. कारण इतकं विचित्र लिहिल्या गेलेल्या काही काही गोष्टी त्याच्यामुळे मंडळीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. चुकीचे अर्थ फेकले जाऊ शकतात आणि चुकीचे मिनिंग निघू शकतात. आता बायबलमध्ये कुठंच लिहिलं नाही की पेत्राला 2 बायका होता. जर मी सांगितलं की पेत्राला 2 बायका होत्या, तुमच्या लक्षात तेवढंच राहील, अरे बायबलनं सांगितलं नाही. ते सत्य पण नाही आहे, ते सत्य पण नाही आहे. परंतु अशा गोष्टी संकलन करून जर सांगितल्या आपण, तर लोकांच्या लक्षामध्ये ते राहतं आणि त्याच्यामुळे लोक भ्रमामध्ये पडू शकतात. डू नॉट गो फॉर एक्स्ट्रा बिब्लिकल लिटरेचर, बायबलच्या बाहेरचं. कारण हा ज्ञानी संत पौल देखील तो म्हणतो की शास्त्रलेखाच्या पलीकडे मी जाणार नाही. इब्रिस 4:12. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. तुम्ही देवाचं वाचन वाचायला सुरुवात करा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते वचन तुम्हाला तरवारीसारखं आतून काटून छाटून टाकलं. ते तसा मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला आहे. फार वाईट एक्सपिरियन्स आहे, म्हणजे वाईट म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातून फार पेनफुल एक्सपिरियन्स येतो. इतकं विचित्रीतून काटछाट होते तुमच्या विचाराची, तुमच्या जीवनाची, पण ते चांगल्यासाठी असतं. ती सर्जरी फार फार आवश्यक असते. आणि ही काटछाट त्याच्याच होईल ज्यावेळेस तुम्ही आपण सिरियसली देवाच्या वचनाकडे जाऊ. रात्रंदिवस मनन, स्वतः भरपूर शिकायचं, देवाचं वचन भरपूर ठेवायचं, लेकरांना शिकवायचं, मंडळीतल्या जे बांधव भगिनी त्यांना बोध करायचा, त्यांना एडिफाय करायचं. हे चित्र देवाच्या पवित्र मंडळीचं आहे. सारांश, बायबल प्रायमरीली मुख्य रूपाने शिकण्यासाठी दिलेलं आहे, नंतर शिकविण्यासाठी दिलेलं आहे. एज्राचं पण उदाहरण 7:10 मध्ये म्हटलंय की एज्राने निर्णय घेतला की देवाचं नियमशास्त्र वाचणं, पाळणं आणि शिकविणं नंतर येतं.
आणि म्हणून पहिले शिकणं येतं. आणि बायबलचा सर्वात मोठा विषय देव आहे. का? जितक्या चांगल्या रीतीने तुम्ही देवाला ओळखाल तितक्या चांगल्या रीतीने तुम्ही स्वतःला ओळखाल. कारण आपण देवाच्या इमेजमध्ये बनलेलो आहोत. जितक्या चांगल्या रीतीने अधिक रीतीने तुम्ही देवाला ओळखाल, त्याचे गुणधर्म, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही, त्याची काय इच्छा आहे, तो धार्मिक आणि अधार्मिक कसं हँडल करतो, हे ज्यावेळेस तुम्हाला कळतं तितक्या चांगल्या रीतीने तुम्ही स्वतःला ओळखू शकाल. देवाचं वचन हे तुमची स्पिरिच्युअल मॅच्युरिटीपर्यंत घेऊन जातं. एवढंच नव्हे तर काय इम्पॉर्टंट आहे बायबलमध्ये आणि काय कमी इम्पॉर्टंट आहे हे देखील तुम्हाला समजतं. जीवनामध्ये निर्णय घेण्यासाठी मदत होते, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत होते, आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी आपली ते तयारी करतं, एकमेकांना बांधवांना एडिफाय करण्यासाठी आपल्याला ते मदत करतं, दुसऱ्यांना जर समजा सुवार्ता समजून सांगायची तर ते सुद्धा एक्सप्लेन करण्यासाठी मदत होतं. आणि एवढंच नव्हे तर आपल्या चुका आपल्याला दिसतात, आपल्याला सद्बोध होतो, आपलं ते डेव्हलपमेंट करतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमचं आध्यात्मिक ज्ञान कोणचं आहे, तुमचं स्पिरिच्युअल गिफ्ट कोणचं आहे हे देखील देवाच्या वचनातूनच कळतं. याच्याविषयी मी 2 दिवसानंतर त्याच्याशी बोलेल. पण याच्या ज्ञानाशिवाय तुम्हाला ते कधीच कळणार नाही. ज्याला बायबल माहीत नाही आहे त्याला पवित्र दान माहीत नाही आहे. आणि विशेष करून हे ज्ञान तुम्हाला खोट्या शिक्षकापासून दूर ठेवल. लोक खोट्या शिक्षकामागे का पळतात? कारण त्यांना खरं ज्ञान माहीत नाही आहे. खरं ज्ञान समजून घ्या, तुम्हाला कोणाच्या मागे पळायची गरज नाही. फार विचित्र स्थिती झाली ख्रिस्ती लोकांमध्ये, सगळीकडेच ती आहे. बरेच जण मला भेटले, ब्रदर तुम्हाला माहिती आहे का काय जबरदस्त टीचर येतो. मग मला कळून जातं की ही इज अ स्पिरिच्युअल डिपेंडंट पर्सन. हा आध्यात्मिक परावलंबी झालेला माणूस आहे, याला काही आशा नाही आहे, कारण तो त्याचा भक्त आणि चेला झालेला आहे. म्हणून 4 मार्ग आहे बायबलमधलं ज्ञान ट्रान्सफर होण्यासाठी. देवाकडून शिकायचं, आईवडिलांकडून शिकायचं, मंडळीचे जे एल्डर्स आहेत त्याच्याकडून शिकायचं, आणि मंडळीमध्ये एकमेकापासून शिकायचं. कधीच जे लोकल चर्चच्या बाहेरचे आहेत, जे टीचर अँड प्रीचर, त्यांच्या पाठीमागे जाण्याची गरज नाही. ज्यांनी स्वतःला प्रॉफेट आणि अपॉस्टल्स म्हणतात त्याच्या पाठीमागं जाण्याची काहीच गरज नाही आहे. मग ते अपॉस्टल्स असो का प्रॉफेट असो का टेलिव्हिजन्स असो का हिलर्स असो का मिरॅकल वर्कर्स असो, त्याच्या पाठीमागं जाण्याची गरज नाही आहे. कारण ते सिद्ध करतं की तुम्ही परावलंबी आहात, आध्यात्मिकरित्या दुसऱ्यावरती परावलंबी आहात. तसं जीवन जगणं चांगलं नाही. बरं, परावलंबीपणा चांगला नाही आहे. मग तो आर्थिक परावलंबीपणा असो का आध्यात्मिक परावलंबीपणा असो, चांगला नाही आहे. आणि म्हणून हे चांगलं राहील की बायबल घ्यायचं, उत्पत्ती ते प्रगटीकरण अनेक वेळा वाचायचं आणि ते ज्ञान संपादन करायचं. तुम्हाला कोणाच्या पाठीमागे पळण्याची गरज पडणार नाही. जसं थोड्या वेळापूर्वी म्हटलं की शास्त्राच्या पलीकडे जाण्याची गरज नाही आहे, शास्त्रलेखाच्या पलीकडे जाण्याची गरज नाही, एक्झॅक्टली लोकल चर्चच्या पलीकडे जाण्याची गरजच नाही आहे. तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी देवाचा हा परफेक्ट प्लॅन आहे, लोकल चर्च. तो प्लॅन सर्व एल्डर्सने समजून घेतला पाहिजेत आणि तो प्लॅन लोकांना समजून सांगितला पाहिजे. जर तुम्ही आज डिसिजन घ्याल की ठीक आहे, जे इग्नोरन्स आहे, जे अज्ञानता माझ्यामध्ये आहे, त्याची मला आता भरपाई करायची आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आज 13 तारीख आहे, आजपासून जर तुम्ही सिरियसली उत्पत्ती प्रकरण वाचायला सुरुवात कराल, 1 वर्षामध्ये 3-4 वेळेस तुम्ही वाचू शकता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचे अर्थ लावण्याची पद्धत, तुमची निर्णय घेण्याची पद्धत, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची पद्धत सगळी चेंज होऊन जाईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण देवाच्या वचनाचं काम आहे, ते तुमच्यावरती कार्य करणारच, ते तुमच्यामध्ये सुधारणूक आणणारच, तुमचे ते दोष दाखवणारच, आतून काटछाट ते करणारच. ते देवाच्या वचनाचं कामच आहे ते, आणि ते होईल. फक्त तुमचा निर्णय बाकी आहे. एकच गोष्ट पेंडिंग आहे की तुमचा निर्णय. आणि निर्णय वाचायचा करू नका, निर्णय वाचणं, रात्रंदिवस मनन, याच्याशिवाय आपल्याला काही शिकण्याला भेटणार नाही. रात्रंदिवस मनन, कंटिन्यू बायबल सोबत ठेवा. वेळ भेटला 4-5 चॅप्टर वाचून काढा, त्याच्यावरती मनन करत राहा. आणि देवाचं कार्य, देवाचं वचन आतून अशा रीतीने कार्य करतं की तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनॅलिटी ते बदलून टाकेल.
तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकले. आणि हा तुमचा निर्णय जर आज तुम्ही घेतला तर संपूर्ण जीवनासाठी तो निर्णय चांगला होईल. फक्त तुमच्यासाठी नाही, तुमच्या लेकरासाठी देखील. तुम्हाला आश्चर्य वाटेल लेकर कसे कुमार्गापासून मागे वळत आहेत, तुम्हाला हळूहळू कळेल. कारण फक्त तुम्ही काम करणार नाही, देव देखील कार्य करेल, पवित्र आत्मा देखील कार्य करेल, देवाचं वचन कार्य करेल, मंडळी देखील कार्य करेल. तुमचं तारण झालं आहे का? माझा विश्वास आहे तारण झालेलं आहे. पण तारण रिकामं ठेवू नका. ते तारण तुम्हाला भरावं लागेल देवाच्या परिपूर्ण ज्ञानाने, सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाने तुम्हाला ते भरावं लागेल. रिकामं तारण काही खरं नाही आहे. ठीक आहे, स्वर्गाच्या पुस्तकात तुमचं नाव लिहिलं गेलं असेल, तुम्ही झाले स्वर्गामध्ये, पण ह्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही, काहीच मिनिंग राहणार नाही. आणि देवाने पवित्र शास्त्र हे प्रत्येकासाठी दिलेलं आहे. वाचन करा, मनन करा आणि संशोधन करा. देव तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू सो मच. प्रियजन हो, फारच प्रेरणादायी आणि अतिशय आपल्या मनाला निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणारं असं हे देवाचं पवित्र वचन. या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी मान्य रेव्हरेंड बालचंद्र शेजुळे पाळक साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो व परमेश्वर पित्याला मी धन्यवाद देतो, कारण की या गोष्टी आमच्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनासाठी फार गरजेच्या आहे व त्या आज देवाच्या या प्रिय दासाकडून आम्हाला कळलेल्या आहे. एवढंच नव्हे तर आपल्या मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, आपल्या कौटुंबिक जीवनासाठी, आपल्या कुटुंबाच्याही वाढीसाठी परमेश्वराचा जो निरोप आज आपल्याला मिळालेला आहे, पहिल्या सभेपासूनच परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या मनाची पकड घेतलेली आहे असा मला दृढ विश्वास आहे. ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी प्रभुदेव बाप आपणा सगळ्यांना त्याची शक्ती देव, त्याचं बळ आणि त्याची कृपा देव. आपल्याला दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार आपण आता वर्गणी घेणार आहोत. तर वर्गणी घेणारे जे अशर्स आहे, वर्गणी घेणाऱ्या बंधूंना मी विनंती करेन आपण वर्गणी घेण्यासाठी पुढे यावं. सोबतच वर्गणीसाठी जे सॉन्ग आहे, जे गाणं आहे, ते संडे स्कूलचा वर्ग या वेळेला गीत गायन करणार आहे. ते एसे चर्च नंदुरबारचा संडे स्कूलचा वर्ग. शिक्षिका आहेत सौ वंदना जांबिलसा, सौ चेतना नाईक, सौ रुचिता डोंगरे, सौ स्नेहलता जांबिलसा या टीचर्सचा जो संडे स्कूलचा ग्रुप आहे, ही लेकरं लवकरात लवकर पुढे येतील, आपलं गीत प्रभूच्या गौरवासाठी सादर करतील व वर्गणी घेणारे जे प्रिय बंधू आहेत, आपणाला विनंती आहे आपण वर्गणी घ्यावत. व जे मागे उभे आहेत आपणाला विनंती आहे आपण वर्गणी टाकण्यासाठी कृपा करून पुढे इकडे जिथं चेअर ठेवलेले आहे तिथे जवळ या. हे लेकरं आपली जागा घेत आहेत. तत्पूर्वी मी एक सांगू इच्छितो, सन्मान्य पाळक साहेबांनी आज ज्या वचनाची सेवा केली ह्याच्या नोंदी एसे चर्च नंदुरबार ह्या मंडळीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देण्यात आलेला आहे. सोबतच पास्टर ग्रुप ह्यावरती आपल्याला ते देण्यात आलेलं आहे. कोणाला जर हव्या आहेत याच्या नोंदी तर आपण माझ्याशी संपर्क करू शकता. आपल्याला व्हॉट्सअपवरती ह्या नोंदी देण्यात येतील. सोबतच एसे चर्च नंदुरबार
फेसबुक अकाउंट एस ए चर्च नंदुरबार यूट्यूब अकाउंटवर आजचा उपदेश आपल्याला मिळेल.
खूपच सुंदर गीत लेकरांनी गायलं. प्रभुदेवा तुमची सेवा आशीर्वादित करो. सोबतच शिक्षकांनीही देखील यासाठी मेहनत घेतली. शिक्षकांची सेवा प्रभुदेवा आशीर्वादित करो. या सुमधुर गीतासाठी सारा आदर मान महिमा प्रभू परमेश्वराला असो. या दानार्पणासोबतच प्रियजन हो, आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. आज प्रतीक्षा सुज्ञान वळवी, हितेश मुकेश वळवी, लताबाई प्रभाकर वळवी, नीलम मधुकर त्रिभुवन, रेचल फिलिप पठारे आणि रुमा सुभाष वळवी या प्रियजनांची वाढदिवस आहे. आपणाला शुभेच्छा. आलेलं दान यासाठी प्रार्थना आपण करणार आहोत. मी सन्माननीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे, कृपया आपण पुढे यावं व आलेल्या दानावरती आपण प्रार्थना करावी. प्रार्थने अगोदर जो संदेश होता त्यामधलं आजचं माझं सुवर्ण वचन किंवा बोध, अक्कलदाढ, अतिशय प्रभावी आणि मार्मिक असा विचार माझ्या मते मला स्वतःला मिळाला. म्हणून पाळक साहेबांचे मी आभार मानतो. आणि प्रार्थना आहे की कधी कधी काही पवित्र शास्त्राची सत्ये इतकी गंभीर आणि रहस्यमय असतात, देव कधीतरी ते प्रगट करतो. आणि मला आज रात्री वाटतंय की परमेश्वराने आपल्या प्रार्थना ऐकल्या आणि आपल्याला एक निरोप पाठवला आहे. त्याचा स्वीकार करा आणि त्यासोबतच आपण आपलं जीवन आणि हे दान त्याला सोपून देऊया. या प्रार्थना करू. देवबापा, आजच्या रात्री या सायंकाळच्या या सभेमध्ये या आकाशाखाली तू बघत असताना तुझे लेकर म्हणून आम्ही आनंद करतो. तुला मान, महिमा आणि गौरव देतो. तुझ्या वचनाचा अधिकार आम्ही मान्य करतो. आणि जे आम्ही ऐकलं ते तुझ्यापासून आमच्यासाठी होतं, मंडळ्यांच्या प्रार्थनेचं उत्तर होतं असा आम्ही विश्वास धरतो. हे फलवान होऊ दे, वाढू दे, पुढे जाऊ दे, यासाठी की तुझं वचन हे शेवटपर्यंत टिकणार आहे आणि त्यावर जो विश्वास ठेवील तो सुद्धा टिकणार आहे. म्हणून हे प्रभू, तुझं वचन प्रत्येकासाठी जे येथे आहेत, जेथपर्यंत हा आवाज जात आहे तेथपर्यंत ते फलवान हो. कुठल्याही प्रकारे कुठलीही सत्ता हे वचन अंतःकरणातून काढून घेऊ नये म्हणून प्रभू येशूच्या नावाने आम्ही तेथे रुजवण्यासाठी पेरतो आणि तुझ्याकडे कृपा मागतो. आज जे आम्ही तुला धन्यवाद देण्यासाठी दान आणलं आहे त्याचाही तू स्वीकार कर. हे बहुगुणित कर. याच्याद्वारे तुझा मनोदय सिद्धीस जाऊ दे. ज्या ज्या कुटुंबांच्या म्हणा, लोकांच्या म्हणा, काही अडचणी आहेत, दुःखे आहेत, आव्हानं आहेत, प्रभू तू त्यांच्यावर दया कर, त्यांचं सांत्वन कर. तुझं वचन ऐकल्यामुळे रोग बरे होतात, सुटका मिळते, व्यसनाधीन माणसं आनंदाने ख्रिस्ताला शरण जाऊन नवं जीवन जगतात. हे आम्ही बघितलं आहे. ह्या तुझ्या वचनाचं सामर्थ्य सुद्धा तू प्रगट कर. यापुढे आम्ही तुला स्वतःला देत असताना पुन्हा एकदा तुझ्या कृपेची अपेक्षा बाळगतो. प्रभू आम्हावर तू दया कर. पाळक साहेबांची सेवा आशीर्वादित करून त्यांच्या परिवाराला सुद्धा तू आशीर्वाद दे. पुन्हा एकदा आम्ही या दानासह तुला शरण येतो. तू आमचं सहाय्य हो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. देवबापा तू ऐक. आमेन. सोबतच प्रभूजी ज्या ज्या लोकांना आज वाढदिवसाचा आनंद दिला आहे, या सप्ताहात दिला आहे, आम्ही त्यांची पण आठवण करतो. तू त्यांना सहाय्य कर. त्यांचं वर्ष आनंदाने व आशीर्वादाने भर. येशू ख्रिस्ताच्या ओळखीचा आत्मा दे आणि तुझ्या वचनाप्रमाणे वागण्या वर्तण्यास त्यांच्या जीवनाला तू आकार दे. प्रभू आमची प्रार्थना तू ऐक. येशूच्या नावाने आमेन. थँक्यू.
उद्यासाठी सूचना आहे. आपल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार उद्या सायंकाळी 5 ते 7 या वेळामध्ये मंडळांचे अहवाल वाचन होणार आहे. नंदुरबार, धुळे, शहादा, धानोरा आणि सेलिमपूर हे अहवाल वाचन करतील. सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी सभेचं चालकपण पास्टर डेव्हिड मोजेस हे करतील व आपले नियोजित वक्ते रेव्हरेंड भालचंद्र शेजुळे पाळक साहेब वचनाची सेवा करतील. प्रियजन हो, आता सभा संपल्यानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था हॉस्टेलमध्ये करण्यात आलेली आहे. तर सर्वांनी आता सभा संपल्यानंतर भोजनासाठी त्या ठिकाणी एकत्र व्हायचं आहे. सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया व प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेनंतर सन्मान्य रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब प्रभूचा आशीर्वाद देतील. या रात्री ईश्वरा गीत गाऊ आणि मग आपण हॉस्टेलकडे भोजनासाठी जाऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण सोडितो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या 66व्या मेळ्यामध्ये आलेल्या आमच्या मंडळातील सर्व सभासदांबरोबर, जे वक्ते मान्य भालचंद्र शेजुळे यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. तू मजला सांभाळ आयुष्यभर राखितो करावा प्रतिपाळ. सभा समाप्त झालेली आहे. सर्वांना सलाम. तरुण संघाने थोड्या वेळासाठी या ठिकाणी थांबायचं आहे.